संपदा मुंडे या प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी तो म्हणजे पीएसआय गोपाल बदने. ज्या पीएसआयनं दबाव टाकला, ज्या पीएसआयनं डॉक्टरांवर बलात्कार केला, अशा प्रकारचं समोर आलं होतं. त्या पीएसआयचा जबाब हा समोर आलेला आहे. त्या पीएसआयचं म्हणणं हे समोर आलेलं आहे. आणि त्या पीएसआयचं म्हणणं नेमकं काय आहे आणि पीएसआयनं पोलिसांसमोर अशी काय गोष्ट सांगितली आहे, ज्या गोष्टीमुळे या केसचा आता सगळा उलगडा होणार आहे. मित्रांनो, नेमकं काय घडलंय या प्रकरणामध्ये, चौकशीमध्ये समोर काय आले हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. मंडळी, आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांच्या जीवाशी खेळणारं प्रकरण घडलं आणि या प्रकरणामध्ये कशा प्रकारे राजकीय सुद्धा वारे वाहू लागतील की काय असा प्रश्न आता पडला होता. याचं कारण जर आपण पाहिलं तर राजकीय वारे आपण का म्हटलं तर एखादा कारखान्याचा मुकदमा आहे आणि त्या मुकदमाला मारलं जातंय, धो मारलं जातंय आणि त्या मुकदमाला मारल्यानंतर त्या खासदाराचे पीए डॉक्टर मॅडम कडे जातात. कशामुळे तर आम्हाला त्यांचा सर्टिफिकेट ओके पाहिजे, त्यांचा रिपोर्ट ओके पाहिजे, वेगवेगळ्या गोष्टी ओके पाहिजेत, त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट ओके पाहिजे. याचं कारण म्हणजे त्यांना आम्हाला काहीतरी शिक्षा द्यायची, त्यांना आम्हाला चौकशीसाठी न्यायचंय, त्यांना आम्हाला अटक करायची. एखाद्या आरोपीचं वजन समजा 200 किलोच्या वरती आहे, त्याचा बीपी 200च्या वरती आहे, तर त्याला वेगवेगळ्या गोष्टी करून आम्हाला कुठेतरी ओके दाखवून आम्हाला त्याला अटक करायचंय. अशा प्रकारच्या गोष्टी या खासदारानं डॉक्टर मॅडम कडून करून घेतल्या आणि पोलीस ऑफिसर पीएसआय गोपाल बदने हे त्याच्यामध्ये कशा प्रकारे सामील होते हे आपण पाहिलं. त्यानंतर पीएसआय गोपाल बदनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आता, आणि तो व्हिडिओ म्हणजे एका बाईकवर तो काळ्या टी शर्ट वर दिसत आहे पीएसआय गोपाल बदने आणि तो वर्दीत नसतानाही गाड्या धरत होता. अशा प्रकारचं त्याचं कृत्य हे समोर आलेले. पीएसआय गोपाल बदने पोलिसांसमोर जे काही बोलला ते अतिशय धक्कादायक गोष्टी त्यानं बोललेल्या आहेत की मी माझ्या वर्दीशी प्रामाणिक आहे, मी अशा प्रकारची कुठलीही गोष्ट केली नाही असं त्याचं म्हणणं होतं. जे की आपण मीडिया समोर हे ऐकलं होतं की तो स्वतः म्हणाला होता की मी माझ्या वर्दीशी कुठेतरी प्रामाणिक आहे, मला या प्रकरणाशी गुंतलं किंवा माझं कुठेतरी नाव आणलं जाते, मी कुठलीही चुकीची गोष्ट केली नाही असं पीएसआय गोपाल बदनेचं म्हणणं आहे. मात्र तपासामध्ये जे काही समोर येत आहे ते तपासामध्ये काही गोष्टी समोर आल्यात. महिला आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती, रुपाली चाकणकर हे त्याच्या अध्यक्ष आहेत आणि रुपाली चाकणकरनं जे काही पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद म्हणजे की रुपाली चाकणकर म्हणाल्या की आरोपींशी संबंध दोन्ही आरोपींचे हे संबंध डॉक्टर मॅडमशी होते. ते म्हणजे एक त्यांचा घरमालक आणि एक पीएसआय अशा प्रकारचे हे नातं होतं. तर जो प्रशांत बनकर होता, जो घरमालक होता, त्याच्याशी लक्ष्मीपूजन दिवशी वाद झाला होता आणि तो वाद फोटोमुळे झाला होता. त्यानंतर त्यांचे 41 कॉल्स आले किंवा काय मेसेज आले, चॅटिंग सगळ्या सापडल्या, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा त्या मॅडमचा आलेला आहे. तो म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये मॅडमची आत्महत्याच आहे, कुठेही त्यांच्या अंगावर कुठलीही दुसरी खरोच सापडली नाही किंवा दुखापत कुठेही सापडलेली नाही आहे. आणि आता या गोष्टीमुळे कुठेतरी हे प्रकरण चिघळते की काय, या प्रकरणामध्ये वेगळी गोष्ट समोर येते की काय, आणि असं वाटत होतं की पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये ही हत्या आहे का, दुसरं काही कारण यामध्ये घडलेलं आहे का, हे प्रकरण काही दुसऱ्या कारणावर वळण घेते की काय असं वाटत असताना आता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये आत्महत्येचाच हा सगळा प्रकार होता हे मात्र समोर आले. आणि आता बघणं महत्वाचं आहे की नेमकं घडतंय काय, पुढच्या गोष्टी समोर येतात काय, कारण पीएसआय गोपाल बदनेने जे काही सोशल मीडियावर किंवा मीडिया समोर सांगितलंय ती गोष्ट मात्र आता समोर आलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणावर? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.